हाय गाईज, कसे आहात? मस्त मजेत ना? बघा, मी सकाळी ढोकळा बनवायचा प्रयत्न केला, पण मला जमलाच नाही. मी माझ्या लाईफमध्ये फर्स्ट टाईम बनवला आहे. आता तुम्ही बोलाल इझी असतो, पण मी ट्राय केला, पण मला जमला नाही. बघू शकता. त्याच्यानंतर माझा मूड खराब झाला. मी सकाळी उठून ते बनवायचा प्रयत्न केला आणि वरून ही अशी फोडणी दिली. त्याने तर अजूनच वाट लागली. शेवटी काय, फेकून द्यावा लागला. वेस्ट गेलं माझं ते बनवणं. इट्स ओके, पुन्हा कधी परत ट्राय करेन मी. आणि माझं आज चमचमीत खायची काहीतरी इच्छा होती. त्याच्यानंतर मी मॅगी करून खाल्ली, पुन्हा काही खाल्लंच नाही. संध्याकाळी म्हटलं माझ्या दिरांचा आज बड्डे होता, तर सेलिब्रेशनसाठी आम्हाला जायचं होतं. तर मग संध्याकाळी पटकन अशी कामे आवरून मी मसाले भात बनवला, साधा सिंपल. बघू शकता इथे मी टोप गरम करायला ठेवलेला आहे. आता तुम्ही म्हणशाल टोपात का बनवती आहे ही? कारण की माझा कुकर आहे खराब झाला आहे, त्याच्यामुळे मी टोपात बनवते पटकन. इथे तेल छानसं गरम झालेलं आहे आणि जिरे राईचा तडका देऊन मस्त कांदा टमॅटो वगैरे टाकून मूग डाळ आणि तुरीची डाळ टाकून बनवणार आहे. छान लागतो चवीला एकदम. तुम्ही तर खाल्लाच असेल, माहितीच असेल तुम्हाला. आणि खूप छान लागतो, म्हणजे प्रोटीन असं असतं त्याच्यामध्ये. बघा, तसा आज माझा मूड खूप खराब होता. काय माहीत का, मला चमचमीत खायचं इच्छा होती. पण ढोकळा बनवायला घेतला, पण ढोकळ्याची पण वाट लागली. शेवटी मग ठरवलं मॅगी आणावी आणि मॅगी करून खावी. शेवटी मॅगीच खाल्ली होती. बघा इथे छान असं कांदा वगैरे टाकून मस्त पटकन बनवून 6:30 वाजताच बनवायला घेतलं होतं मी. आज पाऊस नव्हता, त्याच्यामुळे मी कपडे वगैरे धुवून पटकन सगळं कामावरून घेतलं होतं. जरा छान वाटत होतं मला. पण सध्या गावी खूप थंडी आहे, म्हणजे थंडी ससे सुरू झालेली आहे. थंडीही वाजत होती. गावी कसे लोक लवकर जेवण बनवून लवकर झोपून जातात. आपल्याला आहे मुंबईची सवय, पण काय करणार, इकडे आल्यावर थोडीशी इकडची सवय लावून घेतली. पटकन जेवण बनवून खाऊन पिऊन झोपून घ्यायचं. पण डोंट वरी, मी लवकर झोपत नाही. मी जेवण राऊंड मारत वगैरे फिरून मस्तपैकी एन्जॉय करत. बघू शकता इथे किती छान अशी उकळी फुटलेली आहे. छान मस्त वास सुटला होता खमंग असा. मला गरम गरम खिचडी भात खायचा होता, पण इट्स ओके. बघू शकता किती छान झालेली आहे. आणि असा भात गरम गरमच खायला लागतो छान. बघा, माझ्या सासूबाई आणि नंदूबाई आम्ही निघालो होतो बड्डे सेलिब्रेशनसाठी. छोटासाच केक आणला होता ताईंनी. आम्ही छोटंसं घरगुती सेलिब्रेशन केलं आणि आल्यावर भात खाल्ला आणि छान वाटलं. बाय बाय, थँक्स फॉर वॉचिंग.